बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आमिर खाननं नुकतंच तिसरं लग्न केलं। बऱ्याच वर्षांपासून गर्लफ्रेंड असलेल्या गौरी स्प्रॅट सोबत आमिर खाननं लग्न गाठ बांधली। आपल्या राहत्या घरीच अगदी छोट्याशा कार्यक्रमात त्यानं हा विवाह केला। विशेष विवाह कायद्याअंतर्गत गौरी आणि आमिर हे लग्नबंधनात अडकलेले आहेत। आमिर खानचं हे तिसरं लग्न आहे, मात्र याचवरून आता राज्यातलं राजकारण पेटलंय। मंत्री नितेश राणे यांनी तर आमिर खानला लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर असं म्हटलंय। हिंदू समाजातल्या तरुणांनी आमिर खानच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा असं आवाहन सुद्धा मंत्री नितेश राणे यांनी केलं। आता याचवरून एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी सुद्धा नितेश राणे यांच्यावरती पलटवार केलाय। आमिरनं 3 लग्न केली, तुम्ही 4 करा ना, असा निशाणा वारिस पठाण यांनी साधलाय। दुसरीकडे नितेश राणे यांच्या भूमिकेला संजय शिरसाट यांनी मात्र पाठिंबा दर्शवलाय। नाही, आता अशा काही जेव्हा गोष्टी समाजामध्ये घडतात तेव्हा ह्या अशा पद्धतीच्या लोकांकडे लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पाहायचं का, हा आता हळूहळू चर्चा वाढत चाललेली आहे। आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये मी माझ्या सर्व समस्त हिंदू समाजाला सांगेन की ह्या बाबतीमध्ये तुम्ही सावधान राहावं। अशा पद्धतीचे ब्रँड अँबॅसेडर कुठेही दिसले तर ह्यांच्या येणाऱ्या काळामध्ये चित्रपट पाहायचे का, याहीबद्दल हिंदू समाजाने आता ह्याच आमिर खानला डोक्यावर घेऊन नाचणारे जे काही होते ना, त्यांना हा राणेने विचारलेला प्रश्न आहे। 1 लग्न, 2 लग्न, 3 लग्न, आता आणखीन 4-5 1-2 वर्षांतर 4थं लग्न, यांना जो काही परवाना मिळालेला ना, अशा लोकांना खरंच लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे। अरे भाई, उसने 3 शादी किया ना, तुम 4 करो ना, कौन रोक रहा है भाई तुमको? उसमें ताकत थी 3 करने की, कर रहा है, तुम 4 कर दो ना। हा? अरे भाई, वो आमिर खान की शादी में उसकी पहली बीवी गई, उसकी सेकंड बीवी गई, उसका बेटा गया, उसकी बेटी गई, उसके यहाँ पे बड़े बड़े इंडस्ट्रियलिस्ट गए, पॉलिटिकल महाराष्ट्र के नेता गए, इतने सारे लोग चले गए, किसी को आपत्ति नहीं हुई। तुमको किस बात की आपत्ति हो गई भाई? और ये आपत्ति लेके तुमको क्या बस मुसलमान दिख गया है, जिहाद के साथ जोड़ो? अरे तुमको जिहाद का मतलब भी मालूम है क्या? क्या इंटरकास्ट मैरिज कभी हुआ नहीं है क्या? ये तुम्हारे दिल के अंदर नफरत भरा हुआ है ना, नफरत भरा जहर जो मुसलमानों के लिए है ना, वो ऐसे ऐसे अल्फाजों से आता है सर। अरे भाई, अगर एक इंसान है, उसकी उम्र हो गई है, शादी करना चाहता है, कर रहा है, तुमको क्या तकलीफ है? तुमको क्यों जलन हो रहा है भाई? तुम्हारे पेट पे क्यों दर्द हो रहा है? तो ये सब बात करके देखो, इनका टारगेट आमिर खान नहीं है, टारगेट मुसलमान है। इसलिए मैं इन लोग की बात का जवाब भी नहीं देना चाहता हूं। इनको आदत पड़ गई बकवासबाजी करने की और मुसलमानों के खिलाफ नफरत फैलाने की। तर सध्या आमिर खानच्या या लग्नाच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण पेटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आहे आमिर खान आणि नुकतंच त्यानं तिसरं लग्न केलं। मात्र आता मंत्री नितेश राणे यांनी जे आरोप केलेले आहेत, गंभीर आरोप केलेले आहेत लव्ह जिहाद याचे, त्याच्यावरून कुठेतरी या राजकारणाला नवं वादाचं तोंड फुटलंय। तर या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी चर्चेत सहभागी होत आहेत मूल निवासी मुस्लिम मंचचे अध्यक्ष अंजुम इनामदार। अंजुमजी, खूप खूप स्वागत आहे आपल्या एनडीटीव्ही मराठीवर। सुरुवात मी इथूनच करते आहे की नितेश राणेंचे एकीकडे जे आरोप आहेत, त्यांची जी मागणी आहे आणि एकंदरीतच कट्टरपंथीयांनी जो आक्षेप नोंदवलेला आहे लव्ह जिहादच्या आरोपांना उत्तर देताना, आणि मुस्लिम समाज अशा आंतरधर्मीय विवाहांना धार्मिक आणि सामाजिक पातळीवरती नेमका कशा पद्धतीने पाहतोय, या आरोपांकडे कशा पद्धतीने पाहतोय? हे बघा, नितेश राणे साहेब हे सतत हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून राज्यामध्ये 2 समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम सतत त्यांचं सुरू आहे। त्यांना असेच काहीतरी मुद्दे पाहिजे आणि हे मुद्द्यापासून कुठेतरी त्यांना लोकांना प्रेरित करून, लोकांना बोलून प्रसिद्धी मिळवण्याचं काम ते सतत त्यांचं सुरू असतो। याबाबत स्पष्ट असं आमचं म्हणणं आहे की सन 1954 साली जे ऍक्ट, स्पेशल मॅरेज ऍक्ट जे तयार झालं होतं, त्यामध्ये
असं सांगितलेलं आहे की जरी दोन धर्माचे लोक असतील आणि आपसामध्ये ते तडजोड करून ते लग्न करत असेल तर कोणताही त्यांना मना नाही. आता यामध्ये घटनेने सुद्धा आपल्याला परमिशन दिलेली आहे की तुम्ही अशा पद्धतीचं लग्न करू शकता. आता त्याच्या लग्न समारंभामध्ये आमिर खानच्या लग्न समारंभामध्ये त्याचे पूर्वीचे असलेले दोन्ही बायका, मला म्हणतो मुलं, अनेक लोक, अनेक दिग्गज लोक त्यामध्ये उपस्थित होते. कुणीही त्यावर बोलायला तयार नाही. पण मात्र लव जहाजचा ब्रँड अँबॅसेडर असा तथाकथित शब्द जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं एक नाव देऊन ते जे लोक त्या पद्धतीने काम करीत आहे, हा शब्द म्हणजे हा एक पूर्णपणे खोटा तथाकथित शब्द आहे. या शब्दाला काही अर्थ नाही. कोणताही इस्लाम धर्मामध्ये कधीही कोणत्याही धर्मगुरूंनी असं सांगितलं नाही की तुम्ही हिंदू मुलीबरोबर लग्न करा, लग्न करून त्यांना घरी आणा आणि आणल्यानंतर त्यांच्याशी तुम्ही सर्व काय व्यवहार करून मुलं जन्माला घाला आणि जन्माला घातल्यानंतर तुम्ही आमच्याकडून 5-10 लाख रुपये घ्या. अशा पद्धतीचा कुठंही संपूर्ण देशामध्ये एकही धार्मिक स्थळातून धर्मगुरूंनी मौलाना लोकांनी आव्हान केलं. पण उलट आपण पाहिलेलं असेल का हिंदुत्ववादी संघटना खुलेआम चर्चा करतात, खुलेआम ते भाषण करतात, स्टेजवर हिंदू आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून ते बोलतात की तुम्ही मुस्लिमांची मुली पळून आणा आणि आमच्याकडून 5 लाख 10 लाख रुपये घ्या. अशा पद्धतीने खोटा प्रचार करून धर्माला अपमान करण्याचा, धर्माचा द्वेष करण्याचा काम सतत नितेश राणे सारखे लोक आणि त्यांच्यासारखे काही सरकार पुरस्कृत जे आमदार आहे ते आमदार लोक करतात. आपण पाहिलेलं असेल की सध्या काही लोक ट्रोल करतात, आमिर खान यांनी तिसरा लग्न केलं म्हणून ते ट्रोल करतात. हे ट्रोलबाज जे लोक आहे ते ट्रोलबाज लोक सध्या जे देशामध्ये आपल्या राम मंदिर दानपेटीचं जे प्रकरण सुरू आहे, बरोबर. नाही, माझा मुद्दा स्पेसिफिकली सध्या आमिर खानशी निगडीत आहे. तुमचा मुद्दा मला लक्षात आलेला आहे. कुठेतरी जाणीवपूर्वक सेलिब्रिटीजचा मुद्दा जिथे जिथे प्रकाश होतात येतो त्याच्या आधारे हे हायलाईट करण्याचा किंवा त्याला धरून सातत्यानं टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे असा कुठेतरी आपला आक्षेप आहे. मला दुसऱ्या बाजूचा सुद्धा या सगळ्या संदर्भात नेमका काय प्रतिक्रिया, काय भूमिका हे जाणून घ्यायचे आणि त्यासाठी या चर्चेत सहभागी होत आहेत हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे आणि त्यासोबतच हिंदू महासभा महिला प्रदेश समन्वयक अदिती जोशी. दोघे सुद्धा जोडले गेलेले आहेत. दोघांचं स्वागत करते एनडीटीव्ही मराठीवर. आणि सुरुवातीला रमेश जी आपल्याकडे येते, आमिर खान यांचं लग्न हे दोन्ही कुटुंबांच्या संमतीनं कायदेशीररित्या झालेलं आहे असा उल्लेख सुद्धा आता संजुम यांनी सुद्धा केला. जेव्हा दोन सज्ञान व्यक्ती स्वतःच्या इच्छेनं लग्न करतात तेव्हा त्याला लव जिहाद म्हणणं कितपत योग्य वाटतं आपल्याला? या जबरदस्ती किंवा कुठे फसवणूक नाहीये, या सगळ्या संदर्भात आपली काय भूमिका आहे? नाही, मला असं वाटतं की पहिली गोष्ट ही स्पष्ट करावी लागेल की यामध्ये लव जिहाद म्हटलेलं नाहीये कोणीही. याला लव जिहादचं ब्रँड अँबॅसेडर, कारण आदर्श कोणाचा घेतला जातोय ह्या दृष्टिकोनातून, बॉलिवूडच्या माध्यमातून जो आदर्श घेतला जातोय ह्या दृष्टीने हा विषय मांडलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येक वेळी लग्न करताना तुम्हाला हिंदू मुलगीच का हवी आहे? आता जे मान्यवर मुस्लिम मूल निवासी मंचाचे जे बोलत होते तर ते हे का सांगत नाहीत की इस्लामनुसार तुम्हाला त्या ठिकाणी जो स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे त्याच्यामध्ये लग्न करायची परवानगी आहे का इस्लाममध्ये? सगळ्या मौलानांनी ही लग्न जी आहेत बेकायदेशीर ठरवलेली आहेत. हिंदूंनी काय करायचं हा मुद्दा सोडून द्या, इस्लामनुसार ह्याला मान्यता नाही. तिसरी महत्वाची गोष्ट ते जे सांगतात की हा खोटा प्रचार आहे. खोटा प्रचार आहे तर नाशिकच्या कॉर्पोरेट जिहादमध्ये, टीसीएस मध्ये, डिप्रो मध्ये, एसबीआय मध्ये जे प्रकरण उघडकीला आली ती नेमकी काय होती? आणि केरळमध्ये त्या ठिकाणचे कम्युनिस्ट मुख्यमंत्री होते व्ही.एस. अच्युतानंदन. त्यांनी सांगितलं की पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, जिला भारत सरकारने आता बॅन केली, ती संघटना भारतामध्ये केरळमध्ये मुस्लिम जनसंख्या वाढवण्यासाठी लव जिहादचं षडयंत्र वापरते. व्ही.एस. अच्युतानंदन हिंदुत्ववादी नव्हते ना. व्ही.एस. अच्युतानंदांनी हे जाहीरपणे अधिवेशनामध्ये मांडलेलं आहे तिकडच्या. तेव्हा ह्या दृष्टिकोनातून षडयंत्र करायची, मग सांगायचं की नाही हे सगळं असं नाहीच आहे. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की ह्या सगळ्या बॉलिवूडच्या सगळ्या अभिनेत्यांच्या पत्नी जर आपण बघितल्या सगळ्या हिंदूच आहेत ना ह्या याच्यामध्ये. तर ह्या दृष्टिकोनातून म्हणजे हे जे आहे हे तज्ञान
आता आपण माझं म्हणणं आहे, संज्ञानाच्या पलीकडे गेलाय ना आमिर खान. आता वानप्रस्थाकडे जाण्याची वेळ आली त्याची. वानप्रस्थाकडे जाण्याच्या वेळेला जर तुम्ही ह्या पद्धतीची घटना जर तुम्ही सांगत असाल, एखाद्याने सांगितलं असता ठीक आहे माझं वय आता 60च्या पुढे झालं आणि मी वानप्रस्थाकडे जाणार आहे, वानप्रस्थ करण्याच्या ऐवजी तो जर अशा प्रकारचे आदर्श निर्माण करून देत असेल तर ह्याचा बॉलिवूडचा प्रभाव होतो समाजाच्या मनावरती मोठ्या प्रमाणात. आणि हा प्रभाव नंतर मग त्या लहान मुलीच्या त्या माध्यमातून बघतात, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी योग्यच वाटायला लागतात. त्यामुळे हा जो आहे हा ह्या पद्धतीने ब्रँड अम्बॅसेडर बनण्याचा प्रयत्न आहे का, असा मुद्दा आहे. निश्चित आदर्शाचा मुद्दा अगदीच केंद्रस्थानी आहे, कारण जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी असता आणि तुमच्या फ्रेटर्निटीला प्रेझेंट करत असता तेव्हा निश्चितच एक पिढी तुमच्याकडे पाहत असते, समाज तुमच्याकडे पाहत असतो. आणि या संदर्भात अंजुमजी आपल्याकडनं सुद्धा मला प्रतिक्रिया अपेक्षित आहे. मात्र त्यापूर्वी मी अदितींची यांच्याकडे जाते. अदितीजी, तुम्ही एका बाजूनं महिलांच्या हक्कांचं प्रतिनिधित्व करत आहात आणि दुसऱ्या बाजूनं हिंदू महासभेची सुद्धा भूमिका मांडताय. आमिर खान यांचा हा तिसरा विवाह आहे. एका सज्ञान महिलेनं स्वतःच्या पसंतीनं आणि अधिकारानं हे लग्न केलेलं आहे. असं असताना या हिंदू म्हणजे एकंदरीतच आपल्या हिंदू महासभेला यामध्ये लव्ह जिहादचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणा किंवा लव्ह जिहाद या संदर्भातला आक्षेप का घ्यावा असा वाटतोय? फसवणुकीचा नेमका का संशय आहे? मुळामध्ये आमिर खान हा नुसता ऍक्टर म्हणून आपल्याला परिचित नाही, तर तो सोशली काहीतरी इन्फ्लुएन्सर अशा पद्धतीने तो रोल प्ले करतो. मागे त्यांनी दूरदर्शनवरती आणि टीव्ही चॅनलवरती सोशल मीडियावरती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असं भूमिका घेऊन असं वागा तसं वागा असं लोकांना खूप चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला होता, असं त्याचं म्हणणं आहे. मग असं असताना 61व्या वर्षी जसं सरांनी म्हटलं की वयाच्या 61व्या वर्षी 13 वर्ष लहान असलेल्या महिलेशी लग्न करावं असं तुम्हाला वाटतंय, जेव्हा की वानप्रस्थाश्रम किंवा एक माणसाचा एका वेगळ्या पद्धतीचं आयुष्याचं एक सुरू होऊन जातं आणि वानप्रस्थाश्रमाकडे तुम्ही जाणं अपेक्षित आहे. 16 वर्ष आधीचं सुद्धा रीना दत्त यांच्याशी झालेलं लग्न त्यांचं 16 वर्ष चाललं. नंतर पुढची महिला हिंदूच होती किरण राव, तिच्याही बरोबरचं लग्न तुमचं 16 वर्ष चाललं. 16 वर्ष तुम्ही एखाद्या महिलेबरोबर, हिंदू महिलेबरोबर राहून अचानक तुम्ही असा निर्णय घेता की आता आम्हाला याच्याबरोबर राहायचं नाहीये. असा दोनदा घडल्यावर परत वयाच्या 61व्या वर्षी परत एक हिंदू महिला आणि परत तिच्याशी नवीन लग्न. कशाचं कॅनव्हासिंग करतोय आपण की तिथे सेलिब्रिटी आले होते, तिथे बाकीचे लोक आले होते. हेच तर आम्हाला म्हणायचंय की या लोकांनी जाताना पण विचार करावा आणि आपण कोणाला सपोर्ट करतोय, किती चुकीचा पायंडा पाडतोय. 61व्या वर्षी तुम्ही 13 वर्ष लहान असलेल्या हिंदू महिलेशी, मी परत एकदा हिंदू ह्याच्यावरती मुद्दाम इन्सिस्ट करते, तुमच्या कम्युनिटीमध्ये अशी कुठलीच महिला तुम्हाला सापडली नाही का की जी तुम्हाला पर्टिक्युलरली तुमच्या आयडियोलॉजी बरोबर जाऊ शकेल? आणि म्हणूनच मग तुम्हाला आपल्याला आमच्यासारखे हिंदू महिलाच तुम्हाला मिळतात आणि तुम्हाला त्यांच्याशीच लग्न करावं असं वाटतं. आणि एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्यांदा जर हे घडत असेल तर हे चुकीच आहे. आणि तुम्हाला ब्रँड अम्बॅसेडर होण्याची खूप हौस वेगळ्या वेगळ्या माध्यमांमध्ये आहे. मग आम्ही म्हणलं की लव्ह जिहादचा ब्रँड अम्बॅसेडर, तर तुम्हाला वाईट वाटायचं काय कारण आहे? अजिबातच नाही. तुम्ही चुकीचंच वागता आहात. प्रत्येक वेळेस तुम्हाला हिंदू महिलाच ह्या सगळ्या करायला एक्सप्लॉयटेशनला मिळत असतील तर हिंदू महासभा म्हणून आम्हाला मोठ्या प्रमाणावर याचा निषेध करायची इच्छा होतीये. आणि तुम्ही जर सोसायटीमध्ये एक आयकॉन म्हणून फिरत असाल, इन्फ्लुएन्सर म्हणून फिरत असाल, तर मात्र मग हा विचार फक्त हिंदू मुस्लिम हा नसून तुम्ही तिची सोशल जबाबदारी स्वतःहून घेतली आहे. मग त्या जबाबदारीचं काय? तुम्ही समाजाला किंवा तरुणांना वेगळ्या वेगळ्या पिक्चर, तुमचा असा इमेज आहे की तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे पिक्चर करता आणि तुम्ही लोकांना मार्गदर्शन करता. मग त्या मार्गदर्शनाचं काय? म्हणजे वागताय आणि जे बोलताय त्याच्यामध्ये अंतर का पडतंय? हा हिंदू महासभेची महिला समन्वय म्हणून मला खरंच मोठा प्रश्न पडतो. मला या सगळ्या संदर्भात अंजुमजी आपली प्रतिक्रिया हवी आहे. त्यांनी थेट मुद्दा असा उपस्थित केलाय, फक्त हिंदू महिलांशी यापूर्वीची सुद्धा 2 लग्न झालेली होती, आताही तिसरं लग्न हे हिंदू महिलेशी झालेलं आहे. त्या व्यतिरिक्त 13-16 वर्षांचा फॉर्म्युला साधारण आपल्याला पाहायला मिळतो. ट्रेंड सेट करण्याचा, कुठेतरी अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न होतोय असा त्यांचा आक्षेप आहे. आपलं काय उत्तर आहे? नाही, आमच्या ज्या ताई आता बोलतात हिंदू महासभा म्हणजे नाही का त्याला ट्रोल केला जातो. यापूर्वी अनेक लोकांनी, अनेक उद्योगपती असतील, अनेक हिंदुत्ववादी नेते असतील, शाहनवाज हुसेन खान त्यांची पत्नी हिंदू आहे, भाजपचे ते नेते आहे,
आमिर खान जर काय भाजपचा आमदार खासदार असता तर मला वाटतं हे ट्रोलिंग जे करतात आता सध्या हे कुणीही त्यांना ट्रोल केला नसता. कारण भाजपच्या लोकांनी जे काय केलं ते सर्व त्यांना माफ असतं. सुब्रमण्यम स्वामी यांच्या मुलीनी यांच्या कन्यांनी तर एका ज्येष्ठ पत्रकारांशी तर लग्न केलं. त्या पत्रकारांचं वय आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्या मुलींचं वय खूप मोठं अंतर आहे त्यामध्ये. पण आपण पाहिलेलं असेल भाजपचे दुसरे नेते जे आहे त्यांचं नाव आता माझ्या लक्षात येत तो पण मुस्लिम आहे, त्यांनी हिंदू मुलीवर लग्न केलं. म्हणजे जर आमिर खान भाजपचा नेता असता, भाजपचा पदाधिकारी असता तर त्यांनी 3, 4, 10 पण जर लग्न केलं असेल तर कुणीही ऑब्जेक्शन घेतला नसता. यापूर्वी मी आता सांगताना तो सांगितलेला आहे की हे सर्व शब्द जे आहे लव जहादचा जे हे शब्द आहे किंवा लव जहादचा ब्रँड अँबॅसेडर हा जे शब्द आहे हे नवीन नवीन शब्दाचा प्रयोग करून समाजाचं ध्रुवीकरण करण्याचं काम सतत काय हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या माध्यमातून सुरू आहे. आपण पाहिलेलं असेल TCS कंपनी मधलं जे प्रकरण आहे ते आता न्यायालयामध्ये आहे. उद्या त्याचा निकाल आपल्याला सर्वांना समजेल की कशा पद्धतीने खोट्या पद्धतीने ते निदा खानला अडकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे एक हिंदू मुली TCS जे प्रकरण आहे एक हिंदू मुली यांनी तिथं फक्त एक रोजा ठेवला म्हणून एक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी नाशिक या ठिकाणी जाऊन तक्रार दाखल केली. अशा पद्धतीने प्रकरण दाबण्याचं काम ते करतात. पुण्यामध्ये पण इंदापूरमध्ये या ठिकाणी असं झालं होतं की एक हिंदू मुलगी मुस्लिम मुलावर गेल्या म्हणून त्यांनी स्वतः मर्जीने गेली होती, पण त्याच्यावर काय हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दबाव वापरून त्याला पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेण्याचं काम झालं. म्हणजे एखाद्या मुसलमान व्यक्तीने हिंदू मुली जर घेऊन गेला असेल तर त्याला लव जहादचं प्रकरण बोलतात. पण एका हिंदूने जर काय मुस्लिम मुलीबरोबर लग्न केला तर त्याला कोणता जहाद तुम्ही बोलणार. अशा पद्धतीने खोटा प्रचार या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी करू नये. मला वाटतं कलाकारांची एक जात वेगळी असते, कलाकारांचा धर्म वेगळा असतो. कलाकार तो फक्त कलाकार असतो. तो कलाकार हिंदूंची पण भूमिका निभवतो किंवा मुस्लिमांची ख्रिश्चनांची पण भूमिका निभवतो. कलाकारला कलाकारच्या नजरेतून बघावा अशीच मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपली मांडणी करतो. निश्चित हाच मुद्दा घेऊन मी रमेश यांच्याकडे जाते. कलाकाराला कलाकारासारखंच पाहावं म्हणून हा प्रश्न आहे. नितेश राणे यांनी या लग्नानंतर थेट बॉयकॉट करण्याचं सुद्धा आवाहन केलंय. एका कलाकाराच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यामधील निर्णयाचा त्यांच्या व्यावसायिक कामाशी संबंध जोडणं आणि बहिष्काराची अशी भाषा करणं ही लोकशाहीला धरून आहे का? आपल्याला ही भूमिका त्यांची पटतेय? नाही, मला सांगायचं की अंजुम आहेत त्यांना सगळ्यात पहिल्यांदा लहान गोष्टींची वाटली पाहिजे की फक्त निदा खानचा प्रश्न नाही. नाशिकमध्ये मुलींचं लैंगिक शोषण धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न ह्याच्यावरती आरोप झाले. तुम्ही जे सांगताय निदा खानचा फक्त त्याने या सगळ्या गोष्टींना पुढाकार फक्त तिच्यावरती मुसलमान आरोपींचं काय महत्वाचा मुद्दा आहे. महत्वाची गोष्ट की आता मला जे विचारलं तर लोकशाहीमध्ये आव्हान करायचं त्यांनी काय सांगितलेलं नाही, त्यांनी कायदा केलेला नाही की तुम्ही अशा पद्धतीने हा सिनेमा बघू नका म्हणून. त्यांनी आव्हान हे केलेलं की अशा पद्धतीने हिंदू समाजाचं जर एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून जर लव जिहादला कोणी घेत असेल तर अशा लोकांचे सिनेमा बघू नका. हे जनतेला आव्हान आहे, जनतेला ठेवायचंय. अनेकदा असं आव्हान लोक ते आव्हान स्वीकार अशा प्रकारच्या गोष्टी खोटा इतिहास करायचा, खोटा इतिहास मांडायचा मध्ये का शिवाजी मानला 70% छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमानच होते अशा प्रकारचा प्रचार करायचा. त्यामुळे हे जे सगळे बोलतात हे ह्या विषयावर बोलत आहोत की मुस्लिम समाजामध्ये मुलगी कन्वर्ट होत नाही, त्यांना अधिकृत मानलं जात नाही. जेव्हा सैफ अली खानने लग्न केलं सगळ्या भारतातल्या मौलानांनी सांगितलं करीना कपूर आणि सैफ अली खानचं लग्न कायदेशीर आहे. या विषयावरती ते का बोलत नाही? त्यांनी सांगितलं तिचं जोपर्यंत कन्व्हर्जन होत नाही. त्यानंतर आपण बघतोय की सैफ अली खानची मुलगी सारा अली खान त्यावेळी काशीच्या आपल्या जगन्नाथपुरीच्या मंदिरात गेली किंवा महादेवच्या मंदिरात गेली. या सगळ्या मुस्लिम मौलानांनी बहिष्कार घाला कारण ते हिंदू मंदिरामध्ये गेले. का नाही समोर आले हे जागरूक करायला की अभिनेता आहे लोकांच्या पुढे म्हणून ते वेगवेगळ्या
बरोबर. रमेश, मला आपला मुद्दा लक्षात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात व्यापक अर्थानं सुद्धा आपण पुढे बोलणारच आहोत. मात्र अदितीजी, एकंदरीतच या बॉयकॉटचा मुद्दा मला पूर्ण करायचा आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातील किंवा वैवाहिक आयुष्यामधील निर्णयाचा वचपा त्याच्या अशा व्यावसायिक आयुष्यावरती काढणं ही म्हणजे काय ह्या भूमिकेमागचं एकंदरीत हेतू असू शकतो? हिंदू महासभा या बहिष्काराच्या आव्हानाचं पूर्ण समर्थन करतेय? न करण्याचं काही कारणच नाहीये. मुळामध्ये आमिर खानला जे काही स्टेटस मिळालं आहे आणि तो त्या काही ब्रँड अँबॅसेडर अदर प्रोडक्टच्या कमर्शियलचा आहे, तर सोसायटीनी त्यांना आयकॉन म्हणून जाहीर केल्यामुळे त्यांना फॉलो केलं जातं. मग हे फॉलो करताना पर्सनल आणि प्रोफेशनल असं काही वेगळं आयडेंटिटी असत नाही, ती कॉमनच असते. आणि इकडचा तिकडे जर प्रोफेशनली पर्सनल वापरला जात तर पर्सनली पण प्रोफेशनली वापरलाच जायला पाहिजे. तुम्हाला आठवत असेल तर 2 जाहिरातींमध्ये किरण राव या त्यांच्या बरोबर जाहिरातींमध्ये होत्या. मग आता हे पर्सनल रिलेशन तुम्ही प्रोफेशनली वापरलं होतं की नव्हतं? अर्थातच वापरलेलं होतं. मग आम्ही जर असं म्हणतो की हे प्रत्येक वेळेस तुम्हाला लग्न करायला हिंदू मुलीच का मिळत आहेत, प्रश्न हिंदू मुस्लिमांचा आहे का? नक्कीच आहे. का बरं तुमच्याकडे काही मुस्लिम बायका मिळत नाहीयेत का तुम्हाला अशा परत लग्न करायला? 61व्या वर्षी जर तुम्ही लग्न करत असाल तेही 3रं, तर किती हे योग्य आहे? अजिबातच हे चुकीचं सगळं आहे. आणि हे सगळं करताना आम्हाला असं अगदी वाटत राहतं की हे आमिर खानचा जो काही रोल आहे हा चुकीचा आहे आणि हा चुकीचा रोल आम्ही बायकॉट करतो आहोत आणि त्यांच्या कुठल्याही प्रोडक्टला त्यांनी कोणीही रिस्पॉन्स होत नाही, हे मात्र तितकंच खरं. निश्चित सगळ्या बाजूनं या सगळ्या संदर्भातल्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे आणि म्हणूनच या चर्चेत मुस्लिम अभ्यासक मौलाना नौशाद उस्मानजी जोडले गेलेले आहेत. नौशादजी, NDTV मराठीवर आपलं खूप खूप स्वागत आहे. मी थेट मुद्द्याला हात घालते. जेव्हा एखाद्या सेलिब्रिटीच्या घरात असे विवाह होतात तेव्हा त्याला थेट एका मोठ्या कारस्थानाचा, अगदी स्पेसिफिकली असं म्हणायचं झालं तर जिहादचा भाग म्हणून प्रोजेक्ट केलं जात आहे. हा समज किंवा भीती बहुसंख्याक समाजामध्ये निर्माण होण्यामागे केवळ राजकारण आहे की संवादामध्ये कुठेतरी दरी आहे? काय यामागची कारणं असू शकतात? नाही, ऍक्च्युली पहिली गोष्ट ही आहे की कुराणात जे आहे ते मूर्तीपूजक मुलींशी लग्न करणंच हराम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हा विवाह जो आहे तो इस्लामी पद्धतीने झालेला नाहीये. आणि कारण काय आहे की एका म्हणजे वैदिक धर्मीय किंवा नॉन मुस्लिम मुलीशी मुस्लिम मुलाचा निकाह हा असंवैधानिक ठरतो, बेकायदेशीर ठरतो. म्हणून त्यांनी स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार विवाह केलेला आहे. म्हणून त्याचा धर्माशी काही घेणं देणंच नाहीये. विनाकारण जिहाद वगैरे हे धार्मिक विशेषण का लावले जातात? जिहाद ही मानवतेची सर्वात मोठी सेवा आहे. जिहाद म्हणजे संघर्ष, म्हणजे सत्यासाठी असत्याविरोधात केलेला संघर्ष म्हणजे जिहाद. कुराणात जो उल्लेख आलेला आहे की वकातिलून फी सबिलिल्लाह हत्ता ला तकुन फितना, म्हणजे जोपर्यंत आतंक संपत नाही, उपद्रव संपत नाही, फितना संपत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याच्या विरोधात युद्ध करा. म्हणजे आतंकवादाच्या विरोधात जे युद्ध लढलं जातं त्याला जिहाद म्हटलं जातं. म्हणून इतका पवित्र शब्द तो आमच्या उपासनेशी संबंधित आहे. इतका पवित्र जो शब्द आहे तो अशी लबगी सारख्या अशुद्ध आणि घाणेरड्या गोष्टींशी लावण्याचा प्रकारच काय? म्हणजे आमिर खान हा इस्लामचा प्रतिनिधी आहे का? म्हणजे फार मोठा मौलवी आहे का तो? त्याचा इस्लाम काय घेणं देणं? अनेक मुस्लिम ज्या ऍक्ट्रेसेस आहेत त्यांनी हिंदू ऍक्टरशी लग्न केलेले आहेत. सुनील दत्त पासून अनेक तुम्हाला गुगलवर काय मोठी यादी मिळेल त्याच्यामध्ये कुठं धर्मांतर झाले नाही, त्याच्यामधलं काही धार्मिक भाग आहे. मेहरबानी करून याच्या इस्लामशी संबंध जोडू नये नितेश राणे यांनी. तर बिलकुल मुस्लिम धर्मातच नाही तर कोणत्याच भारतीय सांस्कृतिक प्रधान समाजामध्ये लग्नाच्या आधी लफडी करणं किंवा अशा प्रकारचे प्रकारच जे आहे ते स्वीकार्य नाहीये. आम्ही त्याचं काही समर्थन करत नाहीये. परंतु हे मुसलमान मध्ये आणल्याशिवाय, इस्लाम आणल्याशिवाय किंवा इस्लामशी संबंधित शब्द आणल्याशिवाय मग ध्रुवीकरण कसं होईल? नंतर मग राक्षसी बहुमत कसं मिळेल? मग नंतर चोऱ्या कुठं झाल्या असतील तर त्या चोरीचे मुद्दे कसे लपवले जातील? हे राजकारण समजून घ्या. बिलकुल तर इस्लामी कायदे जर असते तर अशा प्रकारे जे आहे ते जे लफडी करण्यात त्या दोघांनाही 100% मारण्याची आहे इस्लामी कायद्यानुसार. परंतु दोघांना नाही. आपल्या जातीचा असला तर मुलगा ठीक आहे, दुसऱ्या जातीचा तर नको. हे असं दुटप्पी धोरण राबवू नये. सरकारनं देण्याचा कायदा लागू करायला, परंतु दोघांना, एकाला नाही.
एकाला नाही, हे लक्षात घ्या. हे दुटप्पी लोक असं असतात की म्हणजे मुस्लिम ऍक्टर्स मुस्लिम मुलींनी लग्न केलं मग त्याला ब्राह्मणवादी मनुवाद वगैरे असं का नाही. आणि म्हणून त्याचं समर्थन का नाही. अशा प्रकारचे शब्द वापरतात, ब्राह्मणवादी, पुरोहितवादी किंवा मनुवादी वगैरे हे शब्द वापरले जातात. म्हणून परंतु जाती वैशिष्ट्य जी टर्मिनॉलॉजीज आहेत, जी काही शब्द आहेत ते वापरू नये अशी आमची इच्छा आहे. बरोबर. या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. एकीकडे बॉयकॉटचा मुद्दा आहे आणि अशा प्रकारे एखाद्या अभिनेत्याला लक्ष केलं जात आहे. समाजामध्ये धार्मिक ध्रुवीकरण हे वाढवण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे या आरोपांमधून, अशी प्रतिक्रिया सुद्धा आता मौलाना नौशाद उस्मान यांनी व्यक्त केली. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. या चर्चेत आपण सहभागी झालात, आपला वेळ दिला आणि या सगळ्या विषयासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. खूप खूप आभार. इतर काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला सविस्तर पाहायच्या आहेत, मात्र इथे एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी.